महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक कुठली हा नव्हता, तर जो कोणी निवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्याने मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खास दाखवलेले आहे, त्यामुळे त्यालाच निवडून आणणं माझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीने आपण सातत्याने आपल्या सहकार्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी मग मागे उभा राहत नाही. त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर जाऊ स्वतः मैदानामध्ये उभा असतो, स्वतः भाड्याचे तत्व म्हणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियाला मागे ठेवत नाही. माझे भाऊ बंध हे सगळे पुढे असतात, कधीही माझ्या पाठीमागे नसतात आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतो ना माझी सगळी मुलं बाळ रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवई सगळे होते ना, का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आता मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, एकदम सद्गतीत झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत भूमिका आवडत नव्हते, पण मी स्वतःला आवडलो. मी आवडलो याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेखी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन असला ते भाषेचा शब्द प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेखी बाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वरवी बसतात आणि ते बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्रथा राखली, त्याबद्दल मुलगा म्हणून जाहीरपणे कौतुक करतो. मित्रांनो, काय झालं काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणार